हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 5 मार्चच्या एपिसोडमध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे. एकीकडे शौर्य ऊर्जाच्या चाळीत गेला आणि तेथे त्याने होळी साजरी केली. त्याला होळी पेटवण्याचा मानसुद्धा मिळाला. शौर्य खूप खुश होता, ऊर्जासुद्धा खुश होती. त्यानंतर चाळीत एक गाण्याच्या भेंड्यांचा कार्यक्रमसुद्धा झाला. ऊर्जाने खूप सुंदर गाणंसुद्धा गायलं. परंतु सगळ्यात मोठा ट्विस्ट आला म्हणजे तेथे दिव्या पोहोचली. ऊर्जाची मोठी सख्खी बहीण दिव्या, परंतु ती शौर्याची वहिनीसुद्धा आहे. शौर्याचा मोठा भाऊ आदित्यची बायको दिव्या तेथे पोहोचली. मग आता जर ऊर्जा आणि शौर्य या दोघांना एकत्र दिव्याने पाहिलं, जर दिव्याला समजलं की शौर्य हा चक्क ऊर्जाला ओळखतो आणि तो ऊर्जाच्या चाळीत आलाय होळी साजरी करण्यासाठी, तर मात्र शौर्याचे 12 वाजतील एवढं मात्र नक्की. मग दिव्या ही शौर्याला पकडणार का, ती शौर्याला चाळीत पाहणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य मस्त कुर्ता घालून रेडी होऊन ऊर्जाच्या चाळीत पोहोचतो. तेथे होळीची सगळी तयारी झालेली असते. शौर्य खूप खुश असतो. शौर्य हा खरंच मंगळ ग्रहावरून आलाय आणि आयुष्यात पहिल्यांदाच तो होळी साजरी करणार आहे. ठीक आहे, त्याच्या घरात होळी साजरी होत नाही, पण होळी तो पहिल्यांदाच पाहणार आहे. आजपर्यंत त्याने कधी होळी कशी असते, कशी साजरी करतात, कशी पेटवतात ते सुद्धा पाहिलं नाही आहे. आणि तो हाच विचार करत असतो, ऊर्जा ही माझ्या आयुष्यातली पहिली होळी आहे आणि माझ्या आयुष्यातली पहिली होळी मी तुझ्याबरोबर साजरी करतोय. खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. आणि असा विचार करत करत तो या होळीजवळून ऊर्जाच्या घराकडे पाहतो आणि तेवढ्यात ऊर्जा ही सुद्धा होळीसाठी तयार होऊन आपल्या घराबाहेर पडते आणि शौर्य हा ऊर्जाकडे पाहतच राहतो. ऊर्जा आणि शौर्य हे दोघेही एकमेकांच्या जवळ येतात. हे दोघे एकमेकांना काहीच बोलत नाही. ऊर्जा ही शौर्याकडे पाहत असते, शौर्य हा ऊर्जाकडे पाहत असतो. शौर्य मनात विचार करतो, ऊर्जा खरंच मला काही कळतच नाही, तुझ्याकडे काहीच नाही आहे, पैसा नाही, गाडी नाही, बंगला नाही, प्रॉपर्टी नाही, तरीसुद्धा तू एवढी निखळ हास्य कसं करू शकतेस, तू इतकी सुखी आनंदी कशी राहू शकतेस. आणि शौर्य हे सगळं मनातच म्हणत असतो आणि ऊर्जा त्याच्याकडे पाहून स्माईल करते. शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, तू आज खूप सुंदर दिसतीये. ऊर्जा त्याला सांगते, तू सुद्धा छान दिसतोय. शौर्य म्हणतो, खरंच का? ऊर्जा हो म्हणते आणि शौर्य आणि ऊर्जा एकमेकांकडे पाहतच राहतात. शौर्याच्या लक्षात येतं, ऊर्जाने जे कानातले घातलेत ते त्यानेच तिला गिफ्ट केले होते आणि तो म्हणतो, कानातले तर खूपच छान आहेत. ऊर्जा या कानातल्यांना हात लावते आणि तिला आठवतं, शौर्याने तिला हे कानातले गिफ्ट केले होते. आणि ऊर्जा म्हणाली होती, ठीक आहे मी आत्ता घेईल, पण तुला याचे पैसे नक्की देईल. तर शौर्य म्हणाला होता, हो हो नक्की दे, तुझी इच्छा. आणि मग ऊर्जा ही शौर्याला सांगते, आठवतंय मला, मला याचे पैसे तुला परत करायचे आहेत. तर शौर्य तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो, दे बाई, अजून किती वस्तूंचे पैसे द्यायचे, सगळे एकाच वेळेस देऊन टाक. आणि ऊर्जा ही शौर्याला सांगते, आता थोड्याच वेळात होळी पेटणार आहे आणि मग पुरणपोळी खायची. हे ऐकून शौर्यसुद्धा खूप खुश होतो. तर इकडे दिव्या ही एकदम नटून थटून तयार झालेली असते. मस्त भरजरी साडी, त्यावर गळ्यातलं सगळे सोन्याचे दागिने, नाकात नथ, मेकअपसुद्धा तिने छान केलेला असतो. आणि आदित्य तिला विचारतो, एवढं नटून थटून कुठे चालली आहेस तू? तर दिव्या त्याला सांगते, माझ्या मैत्रिणीने मला होळी सेलिब्रेट करायला बोलवलंय, तिकडेच चालली आहे मी. तर आदित्य तिला विचारतो, कोणती मैत्रीण? याआधी तर कधी गेली नाही. दिव्या सांगते, नवीन मैत्रीण झाली आहे, तिने मला पहिल्यांदाच इन्व्हाइट केलं आहे. पण आदित्य विचारतो, कोणती मैत्रीण? मला तर माहीतच नाही आहे. तेव्हा दिव्या चिडून म्हणते, या घरात काय फक्त मलाच बंधनं आहेत का? आता आपल्या घरात होळी सेलिब्रेट करत नाही, होळी सेलिब्रेट करत असते तर मी घरीच थांबले असते. मला होळी सेलिब्रेट करायची आहे म्हणून तर मी चालली आहे ना. आणि शैलजा काकू त्यांच्या माहेरी गेल्या, त्यांना तर कुणी अडवलं नाही, मग मला का अडवत आहे? तर आदित्य म्हणतो, मी तुला अडवत नाही आहे किंवा बंधन घालत नाही आहे, मी फक्त काळजीने तुला विचारतोय. तू कोणत्याही उद्देशाने मला जरी फसवून लग्न केलेलं असलं ना, तरीसुद्धा तू माझी बायको आहेस आणि मला तुझी काळजी वाटते. दिव्या आश्चर्याने विचारते, तुला माझी काळजी वाटते का? हे तर मी नवीनच ऐकलं. आदित्य तिला समजावून सांगतो, लवकर घरी ये, कारण रस्त्याने टवाळखोर असतात, उगच तुझ्या सेफ्टीचा प्रश्न आहे आणि तुझी इच्छा असेल तर मी तुझ्याबरोबर येतो. तर दिव्या घाबरून म्हणते, नाही नाही तू नाही यायचं. आदित्यला आश्चर्य वाटतं,
दिव्या म्हणते, मला असं म्हणायचं होतं, कशाला उगाच तुला त्रास, मी माझी जाते आणि माझी काळजी करायची गरज नाही बरं का तुला, असं ती उद्धटपणे बोलते. आदित्यला वाईट वाटतं आणि नाराज होऊन तो तेथून निघून जातो. दिव्या ही स्वतःलाच आरशात पाहते आणि म्हणते, आदित्य, मी खूप मोठा डाव खेळणार आहे आणि जेव्हा मी हा डाव जिंकेल ना, तेव्हा पहा तुझी आणि माझी वट या घरात किती वाढेल ती. आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य हे दोघे एकमेकांशी गप्पाच मारत असतात. ऊर्जा म्हणते, आता जेव्हा होळी पेटेल ना, तेव्हा तर किती छान वाटेल, तू पाहतच राहा. आणि तेवढ्यात परब काकू तेथे येते. शौर्याला पाहून परब काकू खुश होतात आणि म्हणतात, अरे वा शौर्य, तू तर एकदम राजबिंडा दिसतोय. आणि शौर्य असं करतो. तर परब काकू म्हणते, जास्त मिटक्या मारायची गरज नाहीये, आमची ऊर्जासुद्धा खूप छान दिसते, आमच्या चाळीची शान आहे ती शान, आणि आमच्या ऊर्जासमोर तू काहीच नाहीये. तर शौर्य म्हणतो, काकू हे मात्र तुम्ही खरं बोलला, तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसताय. काकू लाजून म्हणते, काही पण बोलतोय. तर शौर्य म्हणतो, काही पण नाही, खरं बोलतोय, काका सुद्धा तुम्हाला तेच म्हटलं असतील. तर परब काकू सांगते, त्यांनी माझी तारीफ करायला ते घरी तर असायला हवे ना, 6 महिन्यातून एकदा घरी येतात. शौर्य विचारतो, पण का, ते मर्चंट नेव्हीमध्ये आहेत का? तर काकू सांगते, हे मर्चंट नेव्ही? शौर्य हसून म्हणतो, कळलं, ते मर्चंट नेव्हीमध्ये नाहीये. ऊर्जासुद्धा हसू लागते आणि ऊर्जा म्हणते, काकू मला तर खूप घाई झाली आहे, कधी एकदाची होळी पेटते आणि आपण पुरणपोळ्या खातोय असं झालंय मला. तर शौर्य म्हणतो, हो काकू, आजच्या पुरणपोळ्या खूप छान होणार आहे. शेवटी पुरण बनवण्यास कुणी मदत केली आहे? तर काकू विचारते, तू मदत केली आहेस का? शौर्य म्हणतो, हो मग मीच ऊर्जाची मदत केली आहे. तर काकू म्हणते, मग आता मला तुमच्या संसाराचं काही टेन्शन नाही, तुला पुरणसुद्धा करता येतं, म्हणजे तुमचा संसार सुखाचा होईल. असं म्हणून काकू निघून जाते. ऊर्जा आणि शौर्य खूप लाजतात. ऊर्जा ही शौर्याकडे चोरून पाहते. शौर्य म्हणतो, काकू ना खूप खरं बोलतात, आता आपल्याला काही टेन्शन नाही आहे. ऊर्जा, तू सुद्धा विचार करायलाच हवा. ऊर्जा लाजते. शौर्याला काय उत्तर द्यावं तेच तिला कळत नाही. शौर्य म्हणतो, अगं त्या म्हणाल्यात ना तू चाळीची शान आहे, त्याबद्दल मी बोलत होतो, तू वेगळा काही विचार नको करू बरं का. आणि ऊर्जा त्याच्याकडे पाहून स्माईल करते. ती खूप लाजते आणि मग म्हणते, मला पूजेची खूप तयारी करायची आहे, आणि ती तेथून निघून जाते. शौर्य तिच्याकडेच पाहत राहतो आणि खूप खुश होतो. बॅकग्राऊंडमध्ये वचन दिले तू मला या मालिकेचं टायटल सॉन्ग सुरू असतं आणि खूप भारी असतं. इकडे मंग्याने त्याच्या मित्रांबरोबर एक जबरदस्त प्लॅन बनवलेला असतो. त्याचे मित्र त्याला सांगतात, पहा मंग्या, येथे रम, व्हिस्की, बियर सगळी तयारी करून ठेवली आहे. मंग्या त्याचं तोंड दाबतो आणि म्हणतो, अरे हळू बोल, बाहेर सगळ्यांना ऐकू जाईल ना. आता आपण हा सेटअप करून ठेवला आहे, एकदा का होळी पेटली त्या शौर्याला इथे घेऊन यायचं आणि त्याच्याबरोबर मस्त पार्टी करायची, त्यालासुद्धा दारू पाजायची. मंग्या मनात विचार करतो आणि एकदा का दारू पिला त्या साहेबांचं विमान हवेत तरंगायला लागणार आणि मग ते स्वतःच्या तोंडाने सगळं खरं खरं सांगणार. हा विचार करून मंग्या खूप खुश होतो. तर इकडे दिव्या ही नटून थटून घराबाहेर पडणार. इतक्यात विजया तिला थांबवते आणि विचारते, दिव्या कोठे चाललीस तू? दिव्या सांगते, आई मी माझ्या मैत्रिणीकडे होळी साजरी करायला चालली आहे का, जाऊ ना? तर विजया चिडून म्हणते, एवढं नटून थटून निघालीये आणि आता मला परवानगी विचारायची नाटकं कशाला करतीये? तर दिव्या म्हणते, अहो आई, मी तुम्हाला विचारणारच होते, पण आता आपल्या घरी होळी साजरी होतच नाही, मग मी तरी काय करणार? होळी साजरी करत असते तर मी थांबली असते. तर विजया चिडून म्हणते, तुला कळत नाही का, बाहेर सण आहे, मला मान्य आहे, परंतु होळीनिमित्त सगळ्या नोकरांना सुट्टी दिली आहे, शैलजा तिच्या घरी गेली आहे माहेरी, मग घरातली कामं कोण करणार? चल आईंसाठी ग्रीन टी बनव. हे ऐकून दिव्याला मोठा धक्काच बसतो. दिव्या म्हणते, पण मी तर सगळं आवरलंय. विजया चिडून म्हणते, दिसतंय मला तू नटून थटून बसली आहे, पण तुला काय 50 लोकांचा स्वयंपाक करायला नाही सांगत आहे, फक्त ग्रीन टी बनवायला सांगत आहे, आणि त्यासाठी एवढा वेळ नाही लागत. गुपचूप ग्रीन टी बनवायचा, आई साहेबांना द्यायचा आणि मगच बाहेर जायचं. अशी ऑर्डर सोडून विजया तेथून निघून जाते. दिव्याला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, याय ना जाणून बुजून असं करतात, आता मी ग्रीन टी बनवत बसले तर तिकडे सगळं संपून जाईल, मग होळीला जाऊन काय फायदा, मरू दे तिकडे ग्रीन टी. असं म्हणून दिव्या ग्रीन टी न बनवताच आपल्या माहेरी जायला निघते. आणि इकडे तिच्या माहेरी म्हणजे ऊर्जाच्या चाळीमध्ये होळीची सगळी तयारी झालेली असते. तेवढ्यात पद्मा आणि बंटीसुद्धा तेथे येतो आणि मग परब काकू ह्या होळीची पूजा करतात. त्यानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आणि तेवढ्यात मंग्या होळी पेटवण्यासाठी परब काकूकडे गौरी मागतो
तर परब काकू म्हणतात, थांब तू मंग्या, यावेळेस होळी पेटवण्याचा मान शौर्यला देणारे मी. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. मंग्याचा तर खूप जळफळाट होतो. परब काकू म्हणते, शौर्य तू आमचा पाहुणा आहे आणि ऊर्जाचा मित्र आहे, यावेळेस तू होळी पेटवायची, हा मान तुला. शौर्यला खूप आनंद होतो. ऊर्जासुद्धा खुश होते. परब काकू त्याला होळी कशी पेटवायची ते सांगते. गौरीवर एक कापूर ठेव आणि मग होळी पेटव. शौर्य अगदी असंच करतो आणि होळी पेटवतो आणि थोड्याच वेळात होळी पेटते. शौर्याच्या हाताने होळी पेटली म्हणून ऊर्जा तर खुश असते, परंतु मंग्याचा चांगलाच जळफळाट होतो. मग ऊर्जा, पूर्वा, परब काकू, चाईतल्या सगळ्या बायका, माणसं होळीचा नमस्कार करतात आणि होलिका मातेकडे आपल्या मनातील इच्छा मागतात. तेव्हा पूर्वा ही होळीला आपली इच्छा मागते की माझ्या मुलीवर खूप मोठं संकट आलं होतं, तिच्या जीवावर बेतलं होतं, तिच्या जीवावरचं हे संकट दूर होऊ दे आणि माझी मुलगी ही अशीच सुखरूप राहू दे, तिच्यावरची सगळी संकटं दूर कर. तर ऊर्जा ही होळीला म्हणते की तुझ्यात जी ऊर्जा आहे, जे तेज आहे, ते माझ्यात येऊ दे आणि ज्या लोकांवर अन्याय होतोय त्या लोकांच्या बाजूने लढण्याची हिंमत मला दे, ऊर्जा मला दे. आणि शौर्य हा होळीकडे मागतो की माझ्या ऊर्जाला नेहमीच सुखरूप ठेव, ती अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांना नक्कीच पुरून उरू दे आणि तिच्यासाठी सगळं काही करण्याची मला ताकद दे. म्हणजे सगळेजण हे ऊर्जासाठीच प्रार्थना करताय की ऊर्जाला शक्ती मिळू दे, तिला सुखरूप राहू दे. पद्मा आणि बंटी पूजा झाल्यानंतर म्हणतात की आता पुरणपोळीचा प्रसाद मिळणार ना? तर ऊर्जा म्हणते, हो बंटी, तुला पुरणपोळीचा प्रसाद मिळणार आहे. तर पद्मा म्हणते, ताई प्रसाद घेतल्यावर आम्ही घरी जातो. तर ऊर्जा म्हणते, नाही या, त्यानंतर तर मुख्य कार्यक्रम होणार आहे. हे ऐकून शौर्याला आश्चर्य वाटतं. इकडे आईसाहेब या विजयाला हाक मार देतात, विजया विजया. तेवढ्यात विजया तेथे येते. आईसाहेब चिडून विचारतात, विजया तुझं लक्ष कुठे? मी तुला ग्रीन टी मागितली होती, अजून तू ग्रीन टी का नाही दिलीस मला? तर विजयाला आश्चर्य वाटतं. ती म्हणते, आईसाहेब दिव्याने अजून तुम्हाला ग्रीन टी दिली नाही का? आईसाहेब सांगतात, नाही, ती नाही आली. विजया चिडून म्हणते, काय मुलगी आहे, मी तिला सांगितलं होतं आईसाहेबांसाठी ग्रीन टी बनव आणि मग बाहेर जा, पण तिने माझं ऐकलं नाही वाटतं आणि तशीच निघून गेली. आईसाहेब चिडून म्हणतात, बस झालं विजया, तुम्ही सगळे बिझी आहात. मी तुला काम सांगितलं, तू नाही केलं. दिव्याला सांगितलं, दिव्याने नाही केलं, ती बाहेर निघून गेली, मला ग्रीन टी मिळालीच नाही. ठीक आहे, मी माझी ग्रीन टी स्वतःच बनवून घेते. आईसाहेब जाऊ लागतात तर विजया त्यांना थांबवते आणि म्हणते, सॉरी आईसाहेब, मी तुमच्यासाठी ग्रीन टी बनवते, पण तुम्हाला राग येणार नसेल तर मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आईसाहेब विचारते, काय? तर विजया सांगते, दिव्याची मनमानी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दिव्या ही कोणाला नाही विचारता, कोणालाही न सांगता घराबाहेर निघून जाते आणि मला हे बिलकुल आवडत नाही आहे. आईसाहेब तुम्ही माझ्या विरुद्ध जाऊन तिला तिचे दागिने परत द्यायला सांगितले, तेव्हापासून तिला असं वाटतंय की मी चुकीची आहे आणि तिची मनमानी वाढत चालली आहे. आपण कितीही नाही म्हटलं तरी ती दिव्या आपल्याला फसवून या घरात आली आहे आणि आपल्याला तिला ताळ्यावर आणावंच लागेल. तुम्हाला राग आला तरी चालेल, पण ती मला महत्त्व देत नाही, ती घराला कोणालाच घाबरत नाही, तिला आपल्याला धाक लावावा लागणारच आहे. असं म्हणून विजया ग्रीन टी बनवायला जाते. आईसाहेबांना सुद्धा हे पटतं की दिव्याची मनमानी वाढत चालली आहे आणि तिला ताळ्यावर आणावंच लागणार आहे. इकडे दिव्याच्या चाळीमध्ये होळी पेटून झालेली असते, सगळ्यांचा प्रसाद खाऊन झालेला असतो आणि मग मंग्या सर्वांना सांगतो, आज होणार आहे गाणं गाण्याचा कार्यक्रम, सगळ्यांनी गाणी गायची आहेत. तेवढ्यात दारुडे जाधव काका उभे राहतात आणि म्हणतात, काय मंग्या, होळीला कोणी गाण्याचा कार्यक्रम करतं का? येथे तर वेगळा कार्यक्रम व्हायला पाहिजे. तर परब काकू चिडून म्हणते, ओ जाधव, पुन्हा कार्यक्रमाचं नाव काढलं ना तर तुम्हाला त्या पाण्याच्या पिंपात बुडवेल आणि त्याचं झाकणच उघडणार नाही. सगळे जाधव काकांवर हसू लागतात. जाधव काका घाबरून बसतात. तर शौर्य हा ऊर्जाला विचारतो, ऊर्जा गाण्याचा कार्यक्रम, तुमच्या चाळीमध्ये एवढे सिंगर आहेत का? तर परब काकू सांगते, अरे कसले सिंगर, येथे कोणी सिंगर नाही आहे, ज्याला जसं गाणं जमतं तसं तो गाणं गातो. शौर्यला आश्चर्य वाटतं आणि मंग्या सांगतो, हो, पण एक सिंगर आहे जी सगळ्यात भारी गाणं गाते, ती म्हणजे आपली ऊर्जा. आपली ऊर्जा खूप छान गाणं गाते. हे ऐकून शौर्यला आश्चर्य वाटतं. शौर्य विचारतो, ऊर्जा तुला खरंच इतकं छान गाणं गाणं येतं का? तर ऊर्जा सांगते, हो येतं थोडंफार. मंग्या म्हणतो, ऊर्जा तुझं ते फेवरेट गाणं आहे ना, ते गा बरं. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, कळलं मला. आणि मग ऊर्जा फुलले रेशन माझे हे गाणं गाऊ लागते
आणि खरंच ती खूप सुंदर एकदम सुरात हे गाणं गात असते. तिचा गळासुद्धा खूप गोड असतो आणि तिच्या आवाजात हे गाणं आणखीनच सुंदर गायलेलं वाटतं. सगळेजण तिच्या या गाण्यात हरवून गेलेले असतात. शौर्य तर तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. तिच्या या गाण्याच्या तो आणखीनच प्रेमात पडतो आणि पूर्वासुद्धा आपल्या मुलीकडे कौतुकाने पाहत असते की ऊर्जा किती छान गाणं गातीये. परब काकू, मंग्या, चाळीतली सगळी माणसं ऊर्जाचं कौतुक करतात की खरंच ऊर्जा किती छान गाणं गातीये. आणि मग ऊर्जाचं हे गाणं गाऊन होतं. सगळेजण ऊर्जासाठी टाळ्या वाजवतात. शौर्यसुद्धा ऊर्जासाठी उत्साहाने टाळ्या वाजवतो. ऊर्जा त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते आणि ऊर्जा आणि शौर्याचं एकमेकांकडे हे पाहणं, त्यांचं प्रेम पाहून मंग्याचा मात्र चांगला जळफळाट होतो. म्हणजे या होळीच्या कार्यक्रमाची सगळी लाईमलाईट शौर्याने उडवलेली असते, त्यामुळे मंग्याचा खूप जळफळाट होत असतो. आणि ऊर्जा ही तर शौर्याच्या प्रेमात पडली आहे यात तीळ मात्रही शंका नाही. तिच्यावर जो हल्ला झाला होता आणि त्यानंतर शौर्याने ऊर्जाचा जीव वाचवला होता, त्यानंतर शौर्य आणि ऊर्जा हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. ऊर्जालासुद्धा शौर्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली आहे एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. होळी सेलिब्रेशन खूप भारी झालं. पण शौर्यला होळी म्हणजे काय, होळी कशी साजरी करतात हेच माहीत नाही आहे. हा खूपच मोठा विनोद वाटतोय. जरी शौर्याच्या घरी होळी साजरी केली जात नसली तरीसुद्धा होळीबद्दल काहीच माहिती नसणं म्हणजे जसा काय हा अमेरिकेतच राहतो असं वाटतंय. पण ऊर्जाच्या घरी येऊन, चाळीत येऊन त्याला होळीबद्दल सगळी माहिती मिळाली. दुसरीकडे दिव्याचा काहीतरी वेगळाच प्लॅन सुरू आहे. पण हा शौर्यासाठी खूप मोठा धोका आहे. कारण जर दिव्याने शौर्याला आपल्या चाळीत ऊर्जाबरोबर पाहिलं आणि ऊर्जाबरोबरचं नातं तिला समजलं ना, तर मात्र या मालिकेत मोठा धमाका होईल एवढं मात्र नक्की. वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? फ्रेंड्स, गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मंग्या शौर्याला आपल्याबरोबर पार्टीसाठी घेऊन जाईल आणि त्या क्षणी तेथे दिव्या येईल. दिव्याला पाहून ऊर्जा आणि पूर्वा यांना खूप आश्चर्य वाटेल की ही येथे कशी आली. तर दिव्या मात्र मी श्रीमंत घरची सून आहे, पहा माझी साडी, पहा माझे दागिने असा आव आणत असेल. आणि मग ऊर्जा ही दिव्याला जाब विचारणार, तू येथे का आली आहे? मागच्या वेळेस आली होती तशी भांडणं करण्यास आली की काय? तर दिव्या म्हणेल, नाही ऊर्जा, आता मी सगळं विसरली आहे. हे माझं माहेर आहे आणि मला माझ्या आईच्या हातच्या पुरणपोळ्या खायच्या आहेत, त्यासाठी मी येथे आली आहे. आणि हे ऐकून ऊर्जा आणि पूर्वाला आश्चर्य वाटणार, कारण त्यांना माहीत असेल हा दिव्याचा खोटेपणा आहे. ती काय आईच्या हातच्या पुरणपोळ्या वगैरे खायला आली नाही आहे. यामागे नक्कीच तिचा काहीतरी डाव असणार असा संशय या दोघींना सुद्धा येणार. तर दुसरीकडे मंग्या शौर्याला आपल्याबरोबर पार्टीसाठी घेऊन जाईल आणि शौर्याला म्हणेल, पहा शौर्य, येथे दारू, बियर, रम, व्हिस्की सगळे, तुला जे प्यायचं ते पे. आता आपला खरा होळीचा कार्यक्रम सुरू होईल. परंतु शौर्य त्याच्या प्लॅनवर पाणी फेरणार आणि म्हणणार, वा मंग्या वा, काय भारी प्लॅन बनवलाय तू, परंतु आत्ता नाही, होळीचं सगळं सेलिब्रेशन झालं का मग आपण दारू पिऊया असं म्हणून शौर्य या रूमच्या बाहेर पडणार. त्यामुळे मंग्याला खूप राग येईल, कारण शौर्याने मंग्याचा प्लॅन फ्लॉप केलेला असेल. आणि ज्यावेळेस शौर्य या मंग्याच्या दारूच्या खोलीतून बाहेर पडेल त्याच वेळेस दिव्या ऊर्जाच्या खोलीतून बाहेर पडत असेल. फक्त ऊर्जा आणि दिव्या थोडे आधी बाहेर पडतील आणि मग शौर्य बाहेर पडेल आणि शौर्याला चक्क दिव्या दिसणार. दिव्याला पाहून शौर्याला जबर धक्काच बसेल आणि तेथे दोरीवर एक साडी लटकवलेली असेल. त्या साडीच्या मागे शौर्य लपणार, कारण जर दिव्याने त्याला पाहिलं तर शौर्याचा खेळ संपला एवढं मात्र नक्की. त्यामुळे शौर्य खूप घाबरलेला असेल. शौर्याला आता एवढं तर कळलंय की दिव्या आणि ऊर्जा या बहिणी आहेत, परंतु दिव्या चाळीत येईल आणि ती आपल्याला पाहिल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. आणि दिव्या कशी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जर तिला शौर्य हा ऊर्जाचा मित्र आहे आणि तो येथे आलाय हे कळलं तर ही गोष्ट ती ऊर्जाला सुद्धा सांगणार की शौर्य हा माझ्या नवऱ्याचा छोटा भाऊ आहे, तो जहागीरदारांचा मुलगा आहे, हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा. आणि मग आपल्या घरी जाऊन सुद्धा ती हर्षवर्धनला सगळं सत्य सांगेल की शौर्य तुम्हाला फसवतोय, तो ऊर्जाला मदत करतोय, तो ऊर्जाचा मित्र आहे. आणि मग शौर्याचे 12 वाजणार एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला
ही मालिका आवडते का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.